साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. मित्रांनो, काल ब्लॉग नाही पडला आपला, त्याचं कारण मी तुम्हाला देणार नाही. मीच त्या दिवशी झोपून दिवस काढला होता म्हणून ब्लॉग नाही पडला आपला. पण हां, आज आपलं मिशन असं असणार आहे की आपण आज कम्फर्ट झोनमधून निघणार आहोत. तर आपला जो हा बेड आहे तो पण निघणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या ब्लॉगमध्ये खूप काही पाहायला भेटणार आहे, तर नक्की कंटिन्यू राहा. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. बघा मित्रांनो, आता मी बेड काढून ठेवला आहे आणि आपले हेल्पर्स पण आलेत, ते आपल्याला मदत करणार आहेत बेड उचलायला. तर चला काम करूयात. हे पहा मित्रांनो, आज पण तीन फुलं आलेत, तुम्ही पाहू शकता. आणि पहा, खूप छान अशी साफसफाई केलेली आहे मी. आता ट्रायपॉड लावूनच ठेवलं आहे, कारण की कामाला येतो कधी कधी आपल्याला. आता त्या साईडची साफसफाई करायला घेतली आपण. या साईडची सर्व काही साफसफाई मी करून घेतलेली आहे. हे पहा मित्रांनो, नानीने खूप छान असं चिकन केलेलं आहे. आता आपण जेवून घेऊया. खूप काम केलं आपण, आता जेवायची बारी. मित्रांनो, मला खूप भूक लागली. चला आता जेवून घेऊया. छान असं जेवण केलं होतं नानीने. आणि हे हेल्मेट कधीपासून मला बघत आहे, तर जरा आता बाहेर फिरून येऊया, व्ह्यू एन्जॉय करूया. पाऊस पडला आहे हलका हलका, तर व्ह्यू पण खूप छान असं झालं आहे. तर बाहेर जाऊया आणि फिरून येऊया आणि खूप छान असे व्ह्यू एन्जॉय करूया. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो, पावसाचं क्लायमेट तर झालं आहे, पण पाऊस काही दिसत नाही आहे. मला आता जाऊया, नेचर एन्जॉय करूया. खूप सारा घर आहे माझं. पहा मित्रांनो, या साईडला रोड खूप छान आहे. इकडे ड्राईव्ह करायला पण खूप भारी वाटतं आणि थंडी हवा पण खूप भाईंदरची खूप मोठी खदान चालू आहे आणि आपल्याला अजून एक खदान पाहायला भेटते, म्हणजे धारावीला. तिकडे पण खदान आहे, पण एक खदान आहे, पाण्याची खदान आहे. तिकडे अजून पण एक दगडं काढत आहे. व्ह्यू किती छान आहे, खूप छान असा व्ह्यू आहे. मित्रांनो, मी आता तलावाजवळ थांबलो आहे, पण मी तुम्हाला अशा जागेवर नेणार आहे. इकडून आपल्याला खूप छान असा व्ह्यू दिसतो. आता तिकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे, पण तुम्ही इकडे पाहू शकता. इकडे तलाव पण खूप छान असा तलाव आहे आणि नेचरचा टच आहे, तर खूप भारी वाटते. क्लायमेट पण खूप छान झालेलं आहे मित्रांनो. चला आता पुढे जाऊया. नक्कीच तुम्हाला मित्रांनो हिडन जीम ऑफ भाईंदर पाहायला भेटणार आहे. बघा, तिकडे आपल्याला बैलगाडी पाहायला भेटते. हे बघा मित्रांनो, आपल्याला बैलगाडी पाहायला भेटते. काय मित्रांनो, इकडे काय सिनेमॅटोग्राफी दिसते मित्रांनो, एक नंबर. आता पुढे जाऊया. नक्की हिडन जीम ऑफ भाईंदर पाहायला भेटणार आहे मित्रांनो. छान असा व्ह्यू आहे. हे पहा मित्रांनो, इकडे आपल्याला सॅनवॉस हॉटेल पाहायला भेटतं आणि इकडे पोलीस चौकी आहे त्याच्या बाजूलाच लगेच. आणि तुम्ही आजूबाजूला पाहू शकता किती छान अशी व्ह्यू आहे. तुम्हाला ही बॉर्डर दिसत आहे मित्रांनो, बॉर्डर आहे आणि आत्ता तुम्हाला मेन व्ह्यू पाहायला भेटणार आहे मित्रांनो. इकडे खूप छान असे व्ह्यू आहेत आणि हिडन जीम ऑफ भाईंदर बोलायला हरकत नाही मित्रांनो. इकडून व्ह्यू बघत ना मित्रांनो, तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल. एवढा छान असा व्ह्यू आहे इकडे. फायनली तुम्हाला व्ह्यू दिसणार आहे मित्रांनो. फायनली बघा मित्रांनो,
मित्रांनो तुम्ही माझ्यासमोरचा व्ह्यू पाहू शकता, किती छान वाटतोय, किती भारी वाटतोय पायासाठी. आणि हाच व्ह्यू पायासाठी मी एवढा लांब आलेलो. आणि तुम्ही इकडून तो रोड पाहू शकता, किती डीप आहे, एकदम डीपली रोड आहे. हे बघा, खूप डीप रोड आहे, खूप म्हणजे खूप. ही खूप छान असा व्ह्यू पण दिसतो इकडून. आपलं पूर्ण भाईंदर दिसतं इकडून बघायला गेलं तर. ते बघा तिकडे त्या साईडच्या सगळ्या बिल्डिंगा भाईंदरच्याच आहेत. आणि आपलं मोरवा गाव पण दिसत असेल, पण आपल्या डोळ्यामध्ये कॅप्चर होत नसेल एखादी, ती गोष्ट वेगळी आहे. पाहू शकता तुम्ही किती भारी व्ह्यू वाटतोय. गाडीला चढायला किती रेस द्यायला लागते मित्रांनो. तर आता मी जस्ट रिक्षा बघितली, ती किती रेस देऊन चढवत होती रिक्षा. आणि व्ह्यू आणि शांतता खूप आहे मित्रांनो इकडे. मी हिडन जिम यासाठी बोलतोय कारण की ही जागा कोणालाच माहिती नाही. म्हणजे इकडे बघा, तुम्हाला क्राऊड नाही बघायला भेटत, पूर्णपणे शांतता आहे इकडे. तर खूप छान वाटते. मित्रांनो मी घरी पण आलो आहे कारण की हा ब्लॉग आपल्याला आत्ताच अपलोड करायचा म्हणून एडिटिंगला पण बसलो आहे. पण त्याच्या आधी आपण खूप छान असा नाश्ता करून घेऊया, कारण की आईने खूप छान असा नाश्ता मागितला आहे. मला माहिती आहे मी आत्ता जेवले, पण 6 वाजले जातात, तर नाश्ता करू शकतो आपण. खूप छान असा गरमागरम नाश्ता पाठवला आहे, तर नाश्ता करायला काय हरकत आहे, बरोबर ना. तर खूप छान असे मेंदू वडे खाऊया आणि एन्जॉय करूया. बघते इकडे फाईट चालू आहे कुत्र्याची ना मांजराची, म्हणून बाहेर आलो. बिचारा कुत्र्याला त्याने अटकून ठेवलेलं आहे. हे बघा, नुसतं पाठीमागे लागले, त्याचं हैराण करायला घेतले, कावले उडवले त्याने. गोवर्धन मित्रांनो नाश्ता बघा आजचा, मेंदू वडे आहेत खूप छान असे, आणि समोसे पण घेतलेत आपण. चला आता नाश्ता करूया, खूप भूक लागली आहे मित्रांनो. आईने पाठवला आहे आज स्पेशली नाश्ता, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो तुम्ही नाश्ता पाहिलं असेल, किती छान असा नाश्ता होता आणि खूप भारी पण होता मित्रांनो, खूप छान लागला खायला. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल मित्रांनो, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच युनिक ब्लॉग आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. हा तर फक्त ट्रेलर होता, पण उद्या काहीतरी वेगळंच येणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट दाखवा. दुसरं काय नाही. बाय बाय.